मित्रांनो, महिनाभरापेक्षा जास्त वेळ चालू असलेलं अमेरिका इराण युद्ध आता कदाचित शेवटच्या टप्प्यात आहे. डोनाल्ड ट्रम्पने जाहीर केले की आज म्हणजे मंगळवारी रात्रीपर्यंत जर इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर इराण पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येईल. आता आपण गेल्या महिनाभरापासून बघतोय की ट्रम्प सकाळी उठलं की आम्ही युद्ध जिंकलंय म्हणतो, दुपार झाली की इराणला इशारा देतो, संध्याकाळ झाली की हॉर्मुझ उघडायला सांगतो आणि पुन्हा सकाळ झाली की युद्ध आम्ही जिंकलंय म्हणतो. मग असं असताना आताची धमकी ही तशीच पोकळ समजायची की खरंच सिरियसली घ्यायची? ट्रम्प आता खरंच इराणला उडवून लावू शकतो का? आणि ट्रम्पने ठरवलं तर अमेरिका काय काय करू शकते? या सगळ्याचा परिणाम आपल्यावर काय होईल हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती झालंय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा एक महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. तो उघडण्यासाठी अमेरिका एवढी मागं का लागली आहे आणि इराणनं या समुद्री मार्गाच्या मदतीनं अजूनही युद्धात बार्गेनिंग पॉवर कशी आपल्याकडे ठेवली आहे? म्हणजे हा मार्ग उघडण्यासाठी ट्रम्पने आधी धमक्या दिल्या, मग बाकी देशांना विनंती केली, मग बाकी देशांना असंही म्हणाला की अमेरिकेला काही फरक पडत नाही, तुमचंच तेल बंद होतंय वगैरे वगैरे. पण सगळं करूनही ना बाकी देश मदतीला आले ना इराण मागं हटलंय. आणि मग शेवटी ट्रम्पने ट्विटरवर डायरेक्ट शिवीगाळ करत इराणला निर्वाणीचा इशारा दिला की हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर उघडला नाही तर तुमची आयमाय करून टाकेल, तुमची जिंदगी नरक बनवून टाकेल, आता तुम्ही बघाच, असं ट्रम्पने ट्विटमध्ये म्हणलं. त्यानंतर व्हाईट हाऊसवर पत्रकार परिषद घेत ट्रम्पने सांगितलं की इराण एक छोटासाच देश आहे, आम्ही ठरवलं तर एका रात्रीत सगळा देश गायब करू शकतो आणि ही उद्याचीच रात्र असू शकते. ट्रम्पची ही डेडलाईन अमेरिकेतील वेळेनुसार आज रात्री 8 वाजता संपते, म्हणजे भारतीय वेळेनुसार उद्या बुधवारी पहाटे 5:30ला. बरं, ट्रम्पची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, पण यावेळी त्याने फक्त धमकी दिली असं नाही. तेहरान आणि करजला जोडणाऱ्या B1 या भव्य पुलावर हल्ला करण्याचा आदेशही ट्रम्पने आधीच दिला होता आणि या आदेशानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये अमेरिकेने तो पूल पाडला. या हल्ल्यात 8 लोक मारले गेले आणि ट्रम्पने याबद्दल ट्विट करत म्हणलं की इराणमधला सगळ्यात मोठा पूल आता पडलाय आणि अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. यावरून सध्या तरी ट्रम्प बऱ्यापैकी सिरियस असल्याचं दिसून येतंय. आता या सगळ्या गोष्टीनंतर देखील इराण अजून मागे हटायला तयार आहे असं तर वाटत नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हणलंय की धमक्या देऊन तुम्ही वाटाघाटी करू शकत नाही. 45 दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला देखील इराणने नकार दिलाय. त्यांचं म्हणणं आहे की तात्पुरती बंदी नको, युद्ध संपलंच पाहिजे. ट्रम्प सध्या भ्रमात आहेत आणि त्यांच्या धमक्या पोकळ आहेत असं इराणने म्हणलंय. आता इराणचा हा कॉन्फिडन्स खरं तर हॉर्मुझवरची त्यांची पकड आणि ट्रम्पची पोकळ धमक्या देण्याची सवय यातून आहे. पण सध्या परिस्थिती अशी झाली आहे की ट्रम्प काय करेल हे त्याला स्वतःलाही कदाचित माहिती नसावं. त्यामुळे ट्रम्पनं खरोखरच हल्ला केला तर अमेरिका कोणकोणत्या गोष्टी वापरू शकतं हे पाहणंही गरजेचं आहे. अमेरिकेने या युद्धात आधीच टॉमहॉक क्रूज मिसाईल, प्रिसिजन स्ट्राईक मिसाईल, लुकास ड्रोन सिस्टीम, रिपर ड्रोन्स आणि F-35 लढाऊ विमानं वापरलीत. हवाई संरक्षणासाठी पॅट्रियट मिसाईल सिस्टीम आणि थाड प्रणालीही तैनात आहेच. शिवाय अमेरिकेने जमिनीवरून हल्ल्यासाठी हजारो सैनिक तैनात ठेवल्याच्या बातम्याही आपण पाहिल्या आहेत. हवेतून, समुद्रातून आणि जमिनीवरून इराणवर असा सगळीकडून हल्ला करण्याची ताकद अमेरिकेकडे नक्कीच आहे. ट्रम्पने याआधी सांगितलंय की त्यांचं मुख्य टार्गेट इराणमधील सगळे पूल आणि वीज केंद्र असणार आहेत. याशिवाय आण्विक केंद्रही रडारवर आहेत. जमिनीखाली खोलवर असणाऱ्या बंकर्सना उद्ध्वस्त करणारे बंकर बस्टर बॉम्ब देखील अमेरिका वापरू शकते. एकूणच इराणचा वीज पुरवठा, दळणवळण आणि तेल पेट्रोकेमिकल उद्योग हे सगळं नेस्तनाबूत करणं अमेरिकेचं लक्ष आहे. या सगळ्यात टेन्शन वाढवणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे अमेरिकेकडे असणारा मदर ऑफ ऑल बॉम्ब्स GBU-43/B हा बॉम्ब अमेरिकेच्या एअरफोर्सने तयार केलेला आहे. तब्बल 9500 किलोचा हा बॉम्ब आहे. याचा जर स्फोट झाला तर जमिनीवर 1000 फूट खोल खड्डा पडू शकतो. इराणच्या फॉर्डो अणुऊर्जा केंद्रावर अमेरिकेने यापूर्वीच या बॉम्बचं मोठं वर्जन टाकलं होतं आणि ते संपूर्ण केंद्र नष्ट झालं होतं. तज्ज्ञांच्या मते जर अमेरिकेने त्यांचा हा बॉम्ब, टॉमहॉक क्षेपणास्त्र आणि इतर सगळ्या गोष्टी एकत्र वापरल्या तर नक्कीच इराण एका रात्रीत इतिहास जमा होऊ शकतं आणि त्यामुळेच ट्रम्पच्या धमकीला हलक्यात घेणं इराणला परवडणार नाही. तसं तर मानवतावादी कायद्यानुसार युद्धाच्या वेळी नागरी लोकसंख्येसाठी अत्यावश्यक असलेल्या ठिकाणावर हल्ला करणं हा युद्ध गुन्हा म्हणजेच वॉर क्राईम ठरतो. यामध्ये वीज केंद्र, रुग्णालय, शाळा, पाणीपुरवठा अशा गोष्टींचा समावेश असतो. पण सध्या ट्रम्प आणि इस्रायल या गोष्टींची पर्वा करत असतील असं वाटत नाही. इराणमधल्या शाळेवर आधीच बॉम्ब टाकण्यात आला होता. त्यात आता अमेरिकेने वीज केंद्रांवर हल्ला केला तर कोट्यावधी इराणी नागरिक अंधारात जाऊ शकतात. यासोबतच बुशेहर जवळ असणाऱ्या अणुवीज केंद्रावर जर हल्ला झाला तर गंभीर रेडिएशन पसरू शकतं आणि त्याचा परिणाम केवळ इराणमध्येच नाही तर आजूबाजूच्या देशांवर देखील होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. या सगळ्याचा केवळ इराणवरच नाही तर भारतावरही गंभीर परिणाम होईल.
आधीच दूरवर सुरू असलेल्या युद्धामुळे आपल्याकडे जेवणाचा प्रश्न निर्माण झालाय. इराणकडून येणारी जहाजं सुरू आहेत, त्यामुळे देशात अजूनही बऱ्यापैकी स्थिर वातावरण आहे. पण आपल्याला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी 90% तेल बाहेरून येतं आणि त्यातला मोठा भाग हॉर्मुझच्या मार्गे येतो. इराणवर हल्ला झाला तर त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम दिसणार आहेत. उद्या पहाटे ट्रम्पनं जर खरंच इराणला संपवण्याच्या दृष्टीने युद्ध तीव्र केलं तर पेट्रोलचे दर वाढतील, LPGचे दर आणखी वाढतील, शेअर बाजार कोसळेल आणि रुपयाही आणखी घसरेल. एकूणच दूरवर मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे आपल्या घरावर देखील परिणाम होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प खरंच असं करेल का? आतापर्यंतचा पॅटर्न बघितला तर ट्रम्पनं कितीतरी धमक्या दिल्यात, पण यावेळी त्यानं स्पष्ट सांगितलंय की आता डेडलाईन वाढणार नाही. इराणने निगोसिएशनसाठी प्रस्ताव पाठवलाय, पण ट्रम्पला तो मान्य नाहीये. आता पुढे काय होणार असं विचारल्यानंतर ट्रम्पचं एकच उत्तर आहे की मला माहीत नाही. इराणवर सगळं डिपेंड आहे आणि इराण काय मागे हटायला तयार नाही. सो आता सीन खरं तर 50-50 नाही तर 70-30 असा आहे. म्हणजे 70% तरी हल्ला सुरू होऊ शकतो असं एक्सपर्ट्स म्हणतात. पण ट्रम्पच्या बाबतीत कोणतीही गोष्ट 100% खात्रीने सांगता येत नाही, हेही तेवढंच खरं. त्यामुळे आता पुढे काय होईल हे उद्या पहाटेच समजेल. बाकी ट्रम्प ही धमकी खरंच पूर्ण करेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.